मला असं वाटतं फारच दुःखदायक हा अपघात आहे। आमचे गिरीश भाऊ त्या ठिकाणी जाऊन आले आहेत। त्या ठिकाणी मृतांना आपण आता तर जीव परत आणता येत नाही, पण हा अपघात ज्या विहिरीमध्ये झाला आहे ती विहीर कायमस्वरूपी बंद करणे, असा अपघात होणार नाही याची काळजी घेणे आणि त्यांच्या परिवाराला सरकारकडनं मदत देणे आणि जे जे काही समाज म्हणून शक्य आहे त्या साऱ्या गोष्टी करणे, या ठिकाणी आम्ही हे सर्व करणार आहोत। पण अपघात मात्र फार दुर्दैवी आहे। त्या विहिरीचा आता कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। साहेब, आपल्या विरोधात काही आरोप होत आहेत, सोशल मीडियावर देखील व्हिडिओ व्हायरल होत आहेत, आपण काय माझ्या शेतीला जर केवळ 80 शेती असेल आणि तिला 80 हेक्टर दाखवणे, एकंदरीत माझा मुलगी परिवार जो आहे ती 28 एकरच्या वर माझ्याकडे जमीन नाही आहे, माझ्या अफिडेव्हिट मध्ये आहे। पण काही लोक आता म्हणजे एक प्रकारचा जाणीवपूर्वक षडयंत्र करून माझ्याकडे 1100 एकर जमीन आहे आणि या पद्धतीनं त्या ठिकाणी एक जाणीवपूर्वक काही लोक प्रयत्न करताय। पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, पण कोर्टामध्ये मी जाणार आहे। 10 कोटी रुपयाचा दावा मी या सर्व टीमला करणार आहे। ज्यांनी ही पोस्ट तयार केली, ज्यांनी शेअर केली, त्या सर्वांवरच त्या ठिकाणी मी कोर्टामध्ये खटला दाखल करणार आहे। आज नोटीस गेल्या आहेत, एक 7-8 दिवसात खटला दाखल करील आणि कोर्टामध्ये मला विश्वास आहे की कोर्ट यावर योग्य कारवाई करेल। जाणीवपूर्वक कोणी असं करतोय असं आपल्याला वाटतंय का? खरं तर करण्याचं कारण काय, मी एवढंच म्हटलं होतं की ज्यांचे फार्म हाऊसेस आहे, फार्म हाऊसेस करता लोन घेतलेलं आहे, ज्यांनी मर्सडीज गाड्या घेतल्या आहे त्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागू नये। नॉर्मल गाडी शेतकरी घेतो, ट्रॅक्टर घेतो, 4 व्हीलर गाडी घेतो, याला कोणी मनाई नाहीये। पण कर्जमाफी मागताना धन दांडगे लोक ज्यांच्याकडे ऐपत आहे तेवढेच जर पैसे आपण गरीब शेतकऱ्याला दिले तर अधिक जास्त फायदा होऊ शकतो गरीब शेतकऱ्याचा, ही भावना होती। त्याचा आधार घेऊन अशा प्रकारचे खोटे व्हिडिओ तयार करणे आणि समाजामध्ये प्रतिमा खराब करण्याचं काम, शेवटी वृत्तपत्राला अधिकार आहेत, भंडाफोड करण्याचे अधिकार पत्रकारांनाही आहे, पण या अधिकाराचा दुरुपयोग करून काही लोक जर असे वागत असतील, त्याकरता शासन आहे, कोर्ट आहे, कोर्टात लढाई लढू। कोर्ट या ठिकाणी मला वाटतं दखल घेईल आणि मी आता कोर्टाला सर्टिफिकेट देणार आहे माझ्या प्रॉपर्टीचं आणि माझ्या अफिडेव्हिटमध्ये मी टाकलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं अशा प्रकारच्या बदनामी ह्या काही फार त्या ठिकाणी जरी वेदना देणाऱ्या असतात, पण ह्या फार काळ याचं सत्यताही कार लपत नाही आणि त्यामुळं सत्य समोर येईल आणि आलाय पुढं कोर्टातून आम्ही केस लढू। तुम्ही नाशिकमध्ये आलेला आहे। नाशिक मागच्या काही दिवसापासून चर्चेत आहे। अशोक खरात विरोधामध्ये आता 12 गुन्हे दाखल झालेले आहेत। महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, जमिनी खरेदी विक्रीचे सगळे, त्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे। एक एक प्रकार उघड येतात। काही राजकीय नेते त्याच्या दरबारी जात होते, ते देखील समोर आले। महाराष्ट्राच्या संस्कार संस्कृतीला काडीमा लावणारा आणि आपल्याला छेद देणारा असा एक भोंदूगिरी प्रकरण आहे। खरं तर आपल्या संस्कृती आणि आपल्या संस्काराला हे न पटणारं आणि यातनं जे काही आरोपी आहेत, जे काही याच्यात लिप्त आहेत, म्हणजे कृत्य करणे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मायाजाळ संपत्ती, यामध्ये SIT योग्य पद्धतीने कारवाई करताय। SIT सर्वच बाजूने विचार करताय। ज्यांच्याकडे जे जे पुरावे असतील ते SIT कडे द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केलं आहे। एकंदरीत नाशिकचे पवित्र जे आहे आणि अशा पवित्र नाशिकमध्ये अशा प्रकारचे भोंदू बाबा आपल्या नाशिकचे संस्कार संस्कृतीला त्या ठिकाणी बिघडवण्याचं काम ज्यांनी केलं आहे, यामध्ये कोणी सुटणार नाही। SIT प्रचंड कडक कारवाई करते आहे, कोणालाही सोडत नाही आहे, सुटणारी कोणी नाही आहे, सुटू नये ही भावना सर्वांची आहे। खरं तर या प्रकरणामध्ये जे काही धागेदोरे असतील, जे काही तुमच्याकडे माहिती असेल, जे समाजाकडे माहिती असेल, ती SITला दिली पाहिजे असं माझे सर्वांना आव्हान आहे। यामध्ये काही महसूल विभागाचे देखील मोठ्या प्रमाणात अधिकारी आपल्याशी संबंधित होते, त्यामुळे दबाव टाकून मोजणी करणे, त्या ठिकाणी त्या बाबाच्या बाजूने निकाल देणे, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्याचा रस्ता अडवणे, हे सगळं प्रकार जे आहेत ते महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आत्ताशी धरून हा बाबा करत. मग त्या अधिकाऱ्यांवर आपण महसूल मंत्री म्हणून काही कारवाई करणार आहात? SIT कडनं माझ्याकडे जो रिपोर्ट येईल
एसआयटी भाग FIRचा आहे, पोलीस कारवाईचा आहे. पण काही अधिकाऱ्याचे नाव आमच्याकडे येतील, आम्ही त्यांना विनंती केली आहे. आणि काही अशी आम्हाला या ठिकाणी आमच्या चौकशीमध्ये निष्पन्न प्रवीण गेडाम करतात आहे. तर विभागीय आयुक्तांना आम्ही सांगितलं आहे की असे जे महसूल अधिकारी आहेत, जे तिथल्या CCTV सर्व्हिलन्समध्ये त्यांच्या प्रत्यक्ष कार्याला येऊन त्या ठिकाणी अशा कृत्याला साथ देणारे, अशा संपत्ती जमा करण्याच्या कार्यात साथ देणारे अधिकारी जे आहेत त्यांची नाव आम्ही शोधतो आहे. एखाद्या ट्विटवर मिळालेलं आहे, पण बाकी अजून त्या ठिकाणी SIT कडे नाव आमच्याकडे येणार आहे. ते नावं आमच्याकडे आल्यावर अशा लोकांना नोकरीत ठेवायचंच नाही, बडतर्फच केलं पाहिजे, इथपर्यंत महसूल खातं जाणार आहे. साहेब, संजय राऊतांनी आज असं म्हटलंय की अंजली दमानिया ज्या काही रॉडच्या एजंट नाही आहेत त्यांना जी माहिती मिळते या संदर्भात सगळी मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच मिळते. नाही, असं म्हणणं चूक आहे. अंजली दमानियाजी यांची एक स्वतःची सिस्टीम आहे माहिती काढण्याची. मुख्यमंत्री कार्यालय वगैरे असे त्या ठिकाणी अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं असं कृत्य करत नाही. मुख्यमंत्री कार्यालय फार सेन्सिटिव्ह आहे आणि चौकशी सेन्सिटिव्ह आहे. जेवढी मीडिया ट्रायल आपण चुकीच्या पद्धतीने करू तेवढं याच्यावर प्रेशर वाढणार आहे. त्या ठिकाणी चौकशी शेवटी प्रेशर येतं, त्यामुळे अशा चौकशीमध्ये काम बोललं पाहिजे. जे काही माहिती आहे ते मीडिया समोर ठीक आहे दिली, पण ही माहिती अधिक जर माहिती असेल तुम्हाला ते SIT समोर दिली पाहिजे. SIT यामध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय करतं. SIT त्या ठिकाणी गुन्हे दाखल करणार आहे. समाजाकडे जी काही माहिती असेल, मीडियाकडे जी माहिती असेल किंवा अंजली दमानियाजी यांच्याकडे काही अधिक माहिती असेल त्यांनी SITला दिली पाहिजे. साहेब, या सगळ्या प्रकरणामध्ये शिर्डीमधल्या काही शेतकऱ्यांची जमीन बळजबरी त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती. सावकारीच्या माध्यमातून गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र त्या सामान्य शेतकऱ्यांना न्याय त्यांनी जर माझ्याकडे हिअरिंग लावली, एखादा अर्ज केला माझ्याकडे, तर माझ्या कोर्टामध्ये मी केस दाखल करून घेईल आणि त्या संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी महसूल मंत्री घेईल. साहेब, भाजपच्या काही नेत्यांचं देखील अशोक खरातला महत्व असते असं अंजली दमानिया यांचं म्हणणं. नाही, अंजलीताई दमानियाजीकडे काही पुरावे असतील, काही कॉल्स असतील, त्यांनी SITला दिले पाहिजे. SIT याची चौकशी करताय आणि कधी कधी काय होतं, याच्यात काही समर्थन करता येत नाही. पण तो भोंदू बाबा आहे हे नंतर कळल्यानंतर काही गोष्टी होतात. कधी कधी नॉर्मली एखादा कॉल लागला किंवा काही झालं तर मला असं वाटतं वारंवार संबंध येणे, दुष्कृत्यामध्ये डायरेक्ट सहभाग असणे, कुकृत्यामध्ये सहभाग असणे, मालमत्तेमध्ये सहभाग असणे, या सर्व गोष्टीचा तपास SIT करताय. मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण थोडा वेळ घेऊ आणि SITचा पूर्ण अंतिम झाल्यावर अधिक बोलणं योग्य राहील. साहेब, म्हाडाचं एक मोठं प्रकरण नाशिकमध्ये उघडकीस आलं. राज्यभर त्याची चर्चा आहे. 49 जवळपास बिल्डर आहेत, त्यांनी अँटिसिपेटरीसाठी त्यांनी बेलसाठी अप्लाय केला होता, तो पण रिजेक्ट झाला आहे. काही पक्षाचे आपले पदाधिकारी पण त्याच्यामध्ये आहे. याची निष्पक्ष चौकशी होणार आणि कारवाई होणार का? एकदम SIT तयार केली आहे. कोणी असला, किती मोठा मासा असला तरी पकडू. गरीब माणसाचं नुकसान केलं आहे. EWS आणि गरीब माणसाला द्यायची घरं खाऊन टाकली आहे आणि चुकीच्या पद्धतीनं. म्हणजे मी तर म्हणेल अशी हिंमतच कशी झाली. एका दिवशी जमिनीचे तुकडे पाडायचे, एकाच दिवशी त्याच्यात नोंदी घ्यायच्या, एकाच दिवशी 3 नकाशे मंजूर करायचे, नकाशाची खोडतोड करायची. म्हणजे हा इतका गंभीर त्या ठिकाणी प्रकरण आहे. या प्रकरणात कोणी सुटणार नाही. गरज पडली तर हे प्रकरण आम्ही EDकडे देणार आहे. हे प्रकरण मोठ्या एजन्सीकडे देऊ, पण या लोकांना सोडणार नाही. कारण याच्यामध्ये गैरव्यवहार झाला आहे. शेकडो कोटी रुपयाचा गैरव्यवहार आहे. या प्रकरणामध्ये कोणी सुटणार नाही. आमच्या पोलिसांनी, विभागीय आयुक्तांनी, यामध्ये कलेक्टरनी पुढाकार घेतला आहे. मी NMC नाशिक कमिशनरशी सांगितलेलं आहे की त्यांनी त्या ठिकाणी कारवाई केल्या पाहिजे. हे बिल्डर जे गरीब माणसाचा गळा त्या ठिकाणी दाबतात आहे, 20% घरं जे गरीब माणसाला द्यायचे होते देत नाही आहे आणि नाशिककरांच्या गरीब माणसावर त्यांनी अन्याय केलेला आहे. गरिबांचं रक्त पिणारे हे लोक, यांना कोणी सोडणार नाही. साहेब, पण भूमी अभिलेख कार्यालयाकडनं गुन्हा दाखल करत आता ज्यावेळेस विधिमंडळामध्ये चर्चा होणार होती ती कुठून लागली त्यानंतर केला, तिथून सही शिक्के वापरण्यात आलेले आहेत, बनावट शिक्के असं म्हणतात. ते काही अधिकाऱ्यांनी ते शिक्के मारून दिलेले होते, परंतु पोर्टलवर नोंद नव्हती. सुरुवात भूमी अभिलेखच्याच अधिकाऱ्यांनी केली आहे. काही त्याचे एजंट करून टाकतो मार्केटमध्ये, आम्ही तुमचं काम करून देतो. यामध्ये मग म्हाडा इन्व्हॉल्व्ह झाला, मग कॉर्पोरेशन इन्व्हॉल्व्ह झाली आहे. हे पूर्ण रिंग आहे. या रिंगला SIT पूर्ण चौकशी करेल. गुन्हा दाखल झालाच आहे. अधिक काय करता येईल, जेवढा मॅक्झिमम कायद्यात तरतुदी आहे
त्या सर्व तरतुदी या गुन्ह्यामध्ये वापरण्यात येतील. सीबीआय किंवा ईडीकडे देणार ना? नाही, ईडीकडे त्याचा माझ्याकडे चौकशी विभागीय चौकशीचा रिपोर्ट आला म्हणजे एसआयटीचा. या रिपोर्टवर जे गंभीर आहे आणि याचा जो क्वांटम आहे भ्रष्टाचाराचा, त्या क्वांटमच्या आधारावर माझा विचार आहे की हे प्रकरण खऱ्या अर्थाने या ठिकाणी लाचलुचपत विभागाकडे देऊच आम्ही. पण यापेक्षाही त्या ठिकाणी जर त्या शेवटी मी आधीच सांगितलं की एसआयटीचा रिपोर्ट काय येतोय, एसआयटीच्या किती लोक याच्यामध्ये गुंतलेले आहेत ते तर आले आमच्याकडे, पण त्याच्यात प्रॉपर्टी किती आहे, किती कोटी रुपये याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत, किती गरीब माणसाचं नुकसान झालं आहे, हा रिपोर्ट मी 15 दिवसात मागितलेला आहे. हा रिपोर्ट आल्या याच्यावर आम्ही पुढचा निर्णय करू. यासाठी कोणाचे नेतृत्वाखाली कधी नेमले? नाही, विभागीय आयुक्त या ठिकाणी चौकशी करतात आहे. एसआयटीचा निर्णय झाला आहे आणि याच्यामध्ये आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना घेतला आहे. या एसआयटी मधून एक IPS अधिकारी आहेत, 2 IAS अधिकारी आहेत आणि यातनं आम्ही प्रचंड ताकदीने या गुन्ह्याचा शोध लावू आणि या लोकांना सोडणार नाही, या बिल्डरांना. साहेब, यामध्ये जे बिल्डरांची नावं घेतली जात आहे, जी मुख्य नावं आहेत, यापूर्वी त्यांनी अनेक घोटाळे नाशिकमध्ये केले. यापूर्वी त्यांच्यावरती अशा स्वरूपाच्या कारवाया झाल्या, मात्र वरच्या पातळीवर मंत्रालयाच्या पातळीवर गेल्यानंतर त्या कारवाया पुढे सरकल्या नाही. अशा प्रकारचं नाशिक आता पहिलं उदाहरण दिसलं तुम्हाला, मी महसूल मंत्री म्हणून दाखल केलेला आहे. आम्हाला जसं दिसलं तातडीनं त्या ठिकाणी आम्ही गुन्हे दाखल केले, तातडीनं त्या ठिकाणी कारवाई केल्या आणि एसआयटी लावून त्या ठिकाणी अंतिमपर्यंत आम्ही जाणार आहे, कुणाला सोडणार नाही. तुमच्या पक्षाचे काही नेते कोणी असलं तरी, त्याला काही पक्षाचा विषय नाही आहे. पक्षाचा कोणी असो किंवा दुसऱ्या पक्षाचा असो, असे भ्रष्टाचार करणारे, गरीब माणसाचा जीव घेणारे लोक यांना आम्ही सोडणार नाही. सुरेंद्र पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला बारामतीची निवडणूक बीड करून. नाही, आमची विनंती आपल्या माध्यमातून आहे उद्धवजींना, हर्षवर्धन सपकाळला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, काँग्रेसच्या नेत्यांना, अजितदादांनी संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांचं 80% आयुष्य त्यांनी काँग्रेसच्या नेत्यासोबत त्यांच्या सरकारमध्ये एकत्रित काम केलं आहे. या राज्यातला असा कुठलाही व्यक्तीला ज्यांनी अजितदादांशी सहवास नव्हता किंवा अजितदादांशी संबंध नव्हते. अशा वेळी जर इतकी मोठी दुर्घटना झाली आणि माननीय सुनेत्रा पवारची जर सीट लढतायत तर सर्वांनी अनुपस्थित सीट दिली पाहिजे अशी भावना आहे. माझ्या भावनेचा विचार करतील, आपल्या माध्यमात त्यांना भावना पोहोचवतो आहे. आणि मी वडेट्टीवारशी बोललो होतो, नाना पटोलेशी बोललो होतो, पुन्हा वाटलं अजून बोलू, पण मला वाटतं ही निवडणूक बिनविरोध केली पाहिजे. आणि ते राहुलला लढतात त्या ठिकाणी ठीक आहे, त्यांची काय भावना मला माहिती नाही, पण अजितदादाच्या तरी मतदारसंघामध्ये त्यांनी काही भावनाचा आदर केला पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ म्हणतो आमच्याकडे बरेच उमेदवार आहेत. नाही, राहू द्या ना. आता काँग्रेसने बरेच वर्ष झाले तिकडे निवडणूक लढली. असं आहे की त्यांना जर अजितदादाच्या आतापर्यंतच्या त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग आठवतील तर नाही लढणार. त्यांचा ज्या पद्धतीने काँग्रेसच्या प्रत्येक परिवाराशी संबंध आहे आणि प्रत्येक परिवाराशी काही ना काही अजितदादांनी त्यांच्या जीवनामध्ये महत्वाचं कार्य केलं आहे, असा कुठला नेता आहे काँग्रेसमध्ये, असा कुठला राष्ट्रवादीमध्ये नेता आहे किंवा परिवार आहे की ज्याचा अजितदादाच्या सहवास नाही आहे. मग अशा वेळेस अशा घटनेमध्ये, दुर्घटनेमध्ये अजितदादा गेले, अशा वेळी काही तर विचार केला पाहिजे. राहुरीच्या बाबतीत काय म्हणतात? राहुरीमध्ये त्यांना वाटेल ते करू द्या, पण बारामतीमध्ये मला आम्हाला असं वाटतं राहुरीमध्ये चांगलंच आहे त्यांनी सोडलं तर, पण नाही सोडलं तर बारामती जरी मध्ये किमान विचार केला पाहिजे. अशोक खरात याला एकनाथ शिंदेंनी आता एसआयटी म्हणजे एसआयटीच्या समोर शिंदे गटाकडून मागणी करण्यात आली आहे की अंजली जमानी यांना अटक करण्यात यावी आणि यांना कॉल डिटेल्स कोणी दिली याची चौकशी करावी. त्यांना काय वाटतं त्यांनी बोलावं, त्यांना काय वाटतं त्यांनी बोलावं. पण मी वारंवार सांगेन, एसआयटी गंभीर आहे, सेन्सिटिव्ह इन्क्वायरी आहे. या इन्क्वायरीमध्ये असा कुठलाही प्रकार कोणी करू नये ज्यामध्ये इन्क्वायरीमध्ये काही बाधा येतील असं मला वाटतं. कोणी सुटणार नाही, अधिकारी सुटणार नाही, बिल्डर सुटणार नाही. गरीब माणसाचे घरं त्यांना मिळतील. नाही जर घर देता आले तर तेवढे जो मालमत्ता आहे 20% प्रॉपर्टीची मालमत्ता जी आहे ती त्यांच्याकडे रिकव्हर करून हे ईडब्ल्यूच्या लोकांना घरं कशी मिळतील, कारण त्यांचा हक्क आहे, त्यांचा हक्क मारला गेलेला आहे. आमच्या यासाठी हा भाग आहे की नुसतंच त्या ठिकाणी कारवाई नाही, तर 20% मालमत्ता ही गरीब माणसाला मिळाली पाहिजे. याकरता त्याच्यातून काय रिकव्हरी करता येईल आणि लोकांना फायदा करता येईल हा सुद्धा भाग आहे. बरेचसे माफिया